हॅलो एव्हरीवन, हे आहे मस्कमेलन, ज्याला आपण डांगरू म्हणतो आणि काही लोक चिबुडई, काही लोक खरबूज, याला असे 3-4 प्रकारचे नावं आहेत. हे उन्हाळ्यामध्ये आणि उष्ण हवामानात शरीराला थंडावा देणारं एक अत्यंत उत्तम फळ आहे. सगळ्यांनाच माहिती आहे डांगरू आहे म्हणून, पण याचे फायदे पण खूप आहेत, तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. मलाही ते माहिती नव्हतं, पण मला उन्हाळ्याचा, पित्ताचा आणि शरीराला त्रास व्हायला लागला तेव्हा मी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी मला सांगितलं, तेच मी तुम्हाला आज थोडं डांगरू खाण्याचे फायदे सांगणार आहे. डांगरू खाल्ल्याने शरीर आपलं हायड्रेट राहतं. डांगरूमध्ये साधारण 90% जास्त पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि उन्हाळ्यात होणारा डिहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी हे फळ उत्तम मानले जाते. डांगरू खाल्ल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते, इम्युनिटी पॉवर वाढते आपला. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. हे दोन्ही घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर. यात असणारे बीटा कॅरोटीन डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत करते आणि वाढत्या वयासोबत येणारा अंधुकपणा रोखण्यास सहाय्य करते. रक्तदाब नियंत्रित ठेवते. डांगरूमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. पोटॅशियम रक्तवाहिन्यांना आराम देते, ज्यामुळे रक्तदाब म्हणजे BP नियंत्रित राहण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. यावर फायबरचे प्रमाण खूप जास्त असल्याने ते आपलं पोट साफ ठेवायला आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते. डांगरूचे खूप असे आयुर्वेदामध्ये फायदे आहेत. डांगरू खाल्ल्याने थंड प्रकृती आणि मधुर रसात्मक मानले जाते, म्हणजे गोड चवीचे, थंड आणि गोड चवीचे. पित्त आणि वात दोष शांत करते. डांगरूची प्रकृती थंड असल्याने ते शरीरातील वाढलेले पित्त आणि वात कमी करते. उष्णतेमुळे अंगाची आग होणे किंवा जळजळ होणे यावर हे अत्यंत गुणकारी आहे. बलवर्धक आणि तृप्तीदायक. आयुर्वेद सांगतो की हे फळ शरीराला ताकद देणारे आणि लगेच तृप्ती देणारे आहे. उन्हाळ्यात येणारा थकवा घालवून हे शरीराला ऊर्जा देते. मूत्रविकारावर गुणकारी. लघवी साफ होण्यास मदत करते. उन्हाळ्यात लघवीची जळजळ होणे किंवा लघवी अडखळणे अशा त्रासावर डांगरू खाणे फायदेशीर ठरते. डांगरू खाण्याचे फायदे तर आपण बघितले, पण हे कसं खायचं, तर आयुर्वेदानुसार डांगरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. तसेच हे फळ रिकाम्या पोटी खाणे जास्त फायदेशीर ठरते. रात्रीच्या वेळी डांगरू खाणे टाळावे, कारण त्याच्या थंड प्रकृतीमुळे काहींना कफ किंवा सर्दीचा त्रास होऊ शकतो. तर आपण डांगरू रस, ज्यूस किंवा कापून पण खाऊ शकतो. ओके, बाय बाय.